नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांबाबत अर्थसंकल्प सादर करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे. आणि या योजनेसंदर्भात जे काही माध्यमांवर चर्चा सुरू आहेत की या योजनेची नेमकी पात्रता काय असणार आहे आणि कुणाला लाभ मिळणार आहे, याबाबत सर्वच शेतकऱ्यांना उत्सुकता आहे, आशावाद आहे. आणि अशा स्थितीमध्ये नेमका कुणाला व कसा लाभ मिळणार याबद्दल अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या पुढच्या एका मिनिटामध्ये करणार आहोत. नमस्कार. शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीच्या प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आता याबाबतची उत्सुकता निर्माण झालेली आहे. मात्र ही उत्सुकता निर्माण होत असताना किंवा हा आशावाद निर्माण होत असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की शेतकऱ्यांचं नेमकं कुठलं कर्ज माफ होणार. म्हणजे शेतकरी जो बँकांकडून वेगवेगळी कर्ज घेतो तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 3 प्रकारची कर्ज असतात आणि मग शेतीशी संबंधित ही कर्ज असताना किंवा शेतकऱ्यांशी संबंधित ही कर्ज असताना मग ही कर्ज नेमकी कोणती कोणती माफ होणार, याच्यासाठी काय कागदपत्रांची प्रक्रिया करावी लागणार इत्यादी अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सातत्यानं गोंधळ घालत असतात. आणि मग शेतकरी असो, ग्रामीण व्यक्ती असो, महिला असो, तर यांचं या सरकारच्या नियमाबद्दलचं, कागदी ससेमिऱ्याबद्दलचं सारखं अज्ञान असतं आणि सरकार नावाची व्यवस्था जेव्हा मनात येईल तेव्हा काखतलं काढतं आणि बाजारात मांडतं. ही सरकार कुठलंही असो, ही त्यांची पिढीजात सवय झालेली आहे आणि मग या सवयीमुळे तुमच्या आमच्या फक्त बेजाऱ्या झाल्या तरी चालतात, मात्र बेजाऱ्या होऊनही बऱ्याचदा पदरात हातात काहीच पडत नाही. असं अनेक योजनांच्या बाबतीत तुम्हाला आम्हाला सातत्यानं दिसून येतो किंवा तसा रोजचाच तुम्हाला आम्हाला अनुभव येतो आहे की बऱ्याचदा एखाद्या योजनेसाठी आपण महिना घालतो, 2 महिने घालतो, सगळे कागद जमा करतो, याच्या हातापाया पड, त्याच्या हातापाया पड, याची दाढी धर, त्याची दाढी धर, याला लोणी लाव, त्याला लोणी लाव. आणि अशा परिस्थितीमध्ये नेमके सगळे कागद जमा झाल्याच्या नंतर घरकुलाची ज्यावेळेस अंतिम यादी लागते तर त्याच्यात आपलं नावच नसतं किंवा कुठल्या तरी कारणानं ते गाळलेलं असतं. लाडक्या बहिणीच्या बाबतीतही तसंच आहे की ही केवायसी करा, ती केवायसी करा, असे कागद जोडा, तसे कागद जोडा, आणि पदरात पाहिलं तर काहीच नाही. सगळं अशी ही सरकारची प्रक्रिया आहे. तर अशातच आता जून पर्यंत सरकार ही कर्जमाफीची प्रक्रिया राबवणार आहे. तर त्याच्यामध्ये जे काही माफ होणाऱ्या कर्जामध्ये जे काही शेतीशी निगडीत कर्ज सांगितलं जातं तर त्याच्यापैकी नेमकं कुठलं कर्ज या माफीमध्ये बसणार, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात सातत्याने विचार घालतो आहे. मग याच्यामध्ये जी काही सरकार शेतकरी जो काही 3 प्रकारची कर्ज घेतो तर ते पहिलं असतं पीक कर्ज, दुसरं असतं त्याच पीक कर्जाचं पुनर्गठित झालेलं कर्ज आणि तिसरं आहे दीर्घ मुदती कर्ज. म्हणजे या तिन्ही कर्जाची आपण वर्गवारी समजून घेऊ की पीक कर्ज हे वर्षभरासाठी असतं. म्हणजे वर्षभरामध्ये जर तुम्ही त्या कर्जाची परतफेड केली तर सरकार वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून बँकांना त्या कर्जावरील व्याज देतं आणि मग हे व्याज देत असताना मग आपण ते बिगर व्याजी भरतं. बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्हा बँका ह्या 31 मार्च पर्यंत भरणा केला तर बिगर व्याजी म्हणजे मुद्दल रक्कम फक्त भरून घेतात आणि मग ते शासनाकडून त्यांच्या पद्धतीनं ते व्याज किंवा व्याजमाफीची रक्कम वसूल करत असतात. मात्र राष्ट्रीयकृत बँका हे कर्ज कधीही भरा, ते व्याजासह पूर्ण रकमेनं ते कर्ज भरून घेतात. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्यानं जर जुलैमध्ये जर कर्ज घेतला असेल, 1 जुलैला जर वाटप घेतला असेल आणि तो जर समजा मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये किंवा मे मध्ये कुठल्याही महिन्यात 9 महिन्यानं, 10 महिन्यानं किंवा 11 महिन्यानं ते कर्ज भरत असेल तर त्याला व्याजासह त्या कर्जाचा भरणा करून घेतला जातो. म्हणजे त्यानं जर 1 लाख रुपये कर्ज घेतलं असेल तर त्याचं साधारणतः 12% 1,12,000 एका वर्षभराचे तो भरतो. मात्र ते कर्ज त्यानं 365 दिवसाच्या आत भरलं पाहिजे तरच त्याला त्या व्याजमाफीचा लाभ मिळतो. मग आता राष्ट्रीयकृत बँका काय करतात की त्यांच्या सवडीनं त्यांच्या फुरसतीनं सरकारकडे तो प्रस्ताव पाठवतात की या शेतकऱ्यांना आमच्याकडे वर्षभराच्या मुदतीत कर्ज भरलेलं आहे, त्याच्या व्याजमाफीची रक्कम ही त्या शेतकऱ्यांच्या खात्याला जमा होत असते. मात्र राष्ट्रीयकृत बँकांची बोंब अशी आहे
की 2-2, 3-3 वर्ष झाले, मात्र या शेतकऱ्याला पैसे आलेले आणखीनही दिसत नाहीत. सातत्यानं ते बँकेच्या चकरा मारतात, मात्र ते पैसे काही व्याजमाफीचे अजूनही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाहीत. तर अशी ही योजना आहे. दुसरं जे पुनर्गठित कर्ज आहे, की एखादा शेतकरी जूनमध्ये कर्ज घेतो, मात्र पुढच्या जूनपर्यंत त्याच्याकडे हात पोहोचत नाही. मात्र त्याच्याकडून ते कर्ज भरणं होत नाही आणि मग वर्षभरानंतर ते कर्ज थकीत वर्गवारीत जाते आणि मग थकीत झाल्याच्या नंतर त्याला व्याजमाफी सवलतीचा लाभ भेटत नाही. मग वर्ष, 6 महिने, 2 वर्ष झाल्याच्या नंतर बँका त्याच्या मागे कर्ज भरण्यासाठी तगादा लावतात. तर अशा वेळेस तो कर्ज काय करतो, पुनर्गठित करतो. म्हणजे बँकांकडून ते पुन्हा त्या कर्जाचं पुनर्गठन केलं जातं, ज्याला रिस्ट्रक्चरिंग म्हणतो आपण. तर त्या पद्धतीने केलं जातं. तर हे कर्ज सुद्धा या कर्जमाफीमध्ये व्याजमाफीमध्ये जरी बसत नसलं तरी कर्जमाफीमध्ये ते बसू शकतं, जर सरकारच्या मनात आलं तर. मात्र पीक कर्ज जे आहे वर्षभर मुदतीचं, तर ते बसणारच आहे. आणि दुसरं जे कर्ज आहे, तर जे थकीत कर्जाच्या संदर्भात सरकारकडून जी काही कर्जमाफी मिळणार आहे, तर 3 वर्षापासून, 4 वर्षापासून, 5 वर्षापासून जे कर्ज थकीत आहे, तर नेमकं आता सरकार याच्या बाबत कुठलं काय निर्देश देतं, तर त्याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून राहणार आहे. तिसरं जे कर्ज आहे, तर दीर्घ मुदती म्हणजे पाईपलाईन, ट्रॅक्टर खरेदी किंवा इतर गोष्टीसाठी आपण 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष मुदतीचं जे कर्ज घेतो, तर ते दीर्घ मुदती कर्ज असतं आणि ते पीक कर्जमाफीच्या व्याख्येमध्ये ते बसत नाही. आणि अशा स्थितीमध्ये जर सरकारच्या मनात आलं, तर सरकार ते कर्ज सुद्धा माफ करू शकतं. मात्र हे जे काही असेल, तर ते सगळं काही सर्वस्वी सरकारच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असणार आहे. मात्र सरकारला काही द्यायचं नाही आणि तुमची आमची गरिबी काही याच्यातून दूर होणार नाही. जी काही शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या गरिबीचा प्रश्न असेल, तर ही समस्या सातत्यानं तुमच्या आमच्या डोक्यावर, मानगुटीवर अशीच बसून राहणार आहे. तेव्हा सरकारचं जे काही मिळेल, सुखासुखी मिळेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.